श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अत्रिपुत्र दत्तात्रेयांचा विचार पाहत असताना, चरित्राचं चिंतन पाहत असताना शांडिल्योपनिषदानंतर दत्तात्रेयांचं वर्णन करताना भिक्षुकोपनिषद नावाचं आणखीन एक सुंदर उपनिषद आहे, ज्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की भिक्षुकोपनिषदामध्ये दत्तात्रेयांचं वर्णन फारच सुंदर आलंय। शांडिल्योपनिषदात जिथे चतुर्भुज रूपामध्ये वर्णन करून ठेवलं, महाविष्णूंचा अवतार वर्णन करून ठेवलं, याच्याच बरोबरीनं भिक्षुकोपनिषदामध्ये दत्तात्रेय कसे आहेत याचं वर्णन करून ठेवलं। मुळामध्ये तपस्व्यांची, संन्याशांची 4 पद्धतीत वर्गीकरण करून ठेवलेलं आहे। संन्याशी कशा पद्धतीचे असतात, भिक्षू जे आहेत, भिक्षुक जे आहेत ते कसे असतात याचं वर्णन करताना असं करून ठेवलंय की एक जो प्रकार आहे त्याचं नाव आहे कुटीचक, दुसरा प्रकार आहे बहुदक, तिसरा प्रकार आहे हंस आणि चौथा प्रकार आहे परमहंस। कुटीचक याचा अर्थच असा आहे, शब्दाप्रमाणे व्यक्त होणारा, की जो कुटी बांधतो, एखाद्या वनात जातो, अरण्यात जातो, एखादी छान सुंदर अशी कुटी आपल्याला पाहिजे इतकी मर्यादित अशी बांधतो आणि कुटीमध्ये राहून जो तपश्चर्या करतो, आत्मस्वरूपाचं चिंतन करतो, असा संन्याशी कुटीचक। बहुउदक याचा अर्थच व्यक्त होतो उदकाच्या ठिकाणी राहणारा, बहुउदक जिथे भरपूर पाणी वाहत आहे म्हणजे नदीच्या किनारी राहणारा असा, आश्रमादी बांधून किंवा आहे त्या स्थितीत नदीच्या काठी जंगलात राहणारा बहुउदक। हंस, हंस हा जो कुटीमध्येही राहत नाही, जो पाण्याच्या ठिकाणीही राहत नाही, जो सतत ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहतो, पण सतत हंसहा सोहम हंसहा सोहम हे श्वासाश्वासावरती ज्याचं सतत गणित चालू आहे की मी परब्रह्म स्वरूप आहे, अशा अवस्थेला पोचल्यामुळे आता त्याला कशाचीच आवश्यकता नाही, हंस या अवस्थेला तो पोचला, हा एक संन्यासाचा प्रकार आहे। आणि चौथा प्रकारातलं वर्णन करून ठेवलं त्याचं नाव आहे परमहंस, असा एक प्रकार चौथा सांगून ठेवला। मंडळी, दत्त महाराजांच्या बाबतीत वर्णन करताना भिक्षुकोपनिषद काय वर्णन करतं ऐकण्यासारखं आहे। भिक्षुकोपनिषदकार म्हणतात, अथ परमहंसा नाम संवर्तकारुणी श्वेतकेतु जड भरत दत्तात्रेय शुकवामदेव हारीतक प्रभुतयोष्टौ ग्रासौश्चरन्तौ योगमार्गे मोक्षमेव प्रार्थयन्ते। वृक्षमूले शून्यगृहे श्मशानवासिनो वा सांबरा दिगंबरा वा न तेषां धर्माधर्मौ लाभालाभौ शुद्धाशुद्धौ द्वैतवर्जिता समलोष्टाश्मकाञ्चना सर्वे वर्णेषु भैक्षाचरणं कृत्वा सर्वत्रात्मैवेति पश्यति। अथ जातरूपधरा निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः शुक्लध्यानपरायण आत्मनिष्ठाः प्राणसंधारणार्थं यथोक्तकाले भैक्षामाचरन्तः। शून्यागार देवगृह तृणकूट वाल्मीक वृक्षमूल कुलालशाला अग्निहोत्रशाला नदीपुलीन गिरिकंदर कुठर कोटर निर्झर स्थंडिले तत्र ब्रह्ममार्गे सम्यक संपन्नाः
शुद्ध मानसाः परमहंसाचरेण संन्यासेन देहत्यागम कुर्वन्ति ते परमहंसा नाम. परमहंस या शब्दाची एवढी मोठी संस्कृतातली व्याख्या, श्वास भरून जाईल म्हणताना, एवढी मोठी व्याख्या, पण अर्थ किती आहे हो? केवढा अर्थ दडला याच्यात. थोडक्यात जर या सगळ्या संस्कृत आत्ता म्हटलेल्याचा अर्थ सांगायचं झालं तर या भिक्षुकोपनिषदामध्ये दत्तात्रेय हे इतके विरागी असे तत्व आहे की वैराग्याचा मेरुमणी म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रेय. इतकंच नव्हे तर मुक्त विहार करणार आहेत, त्यांना कुठेही मज्जाव नाही, ते कुठेही कधीही कुठेही जाऊ शकतात. निर्द्वंद्व स्थितीत दत्तात्रेय पोचलेले आहेत, त्यांना परमहंस या श्रेणीमध्ये गणलं जात आहे भिक्षुकोपनिषदाच्या मताने. या उपनिषदामध्ये तर वर्णन करून ठेवलं निष्परिग्रह, ज्यांच्याजवळ कुठलाही संग्रहच नाही. याचं वर्णन करताना मगाच्या ठेवलंय समलोष्टाश्म कांचनाहा, म्हणजे त्यांना सोनं नाणं पुढ्यात आलं तरी वाहवा, आणि मातीच्या गाडग्यात जरी उद्या सोन्याच्या ताटात जेवायला कोणी वाढलं भिक्षा म्हणून तेही वाहवा, आणि उद्या मातीच्या पात्रात वाढलं तरी वाहवा, आणि सोन्यात मिळालं तरी चालेल, मातीच्या पात्रात मिळालं तरी चालेल, आणि याच्या पुढे बोलायचं तर मिळालं नाही तरी चालेल. निष्परिग्रह, त्यांना कुठलाही परिग्रह नाही. पण कसे आहेत भिक्षुकोपनिषदकार म्हणतात? आत्मनिष्ठ आहेत. दत्त हे दैवत कसं आहे? आपल्या स्वरूपापाशी घट्ट आहे. सर्व वर्णाच्या ठिकाणी भिक्षा मागणारा आहे, ब्रह्ममार्गात सम्यक संपन्न असा आहे, असा परमहंस स्थितीत पोचलेला म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रय, असं वर्णन भिक्षुकोपनिषदकार वर्णन करतात. आता पहा, या सगळ्या उपनिषदांमध्ये हे सगळे संदर्भ तपासून पाहत असताना दत्त महाराजांचा अधिकार काय आहे हा तुमच्या आमच्या लक्षात येतो. जाबाल दर्शनोपनिषद नावाचं एक उपनिषद आणखीन आलं. म्हणजे आपण शांडिल्य उपनिषद पाहिलं, आत्ता भिक्षुकोपनिषद पाहिलं, आणि जाबाल दर्शनोपनिषद नावाचं एक उपनिषद आलेलं आहे. त्या उपनिषदामध्ये तर याच्याही पुढे कडी करून ठेवली आहे, याच्याही पुढचं वर्णन करून ठेवलं. काय सुंदर वर्णन आहे, विलक्षण असं वर्णन आहे. दत्त महाराजांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे सांकृती, असं त्याचं नाव आहे. दत्तात्रेयांचा एक शिष्य आहे ज्याचं नाव आहे सांकृती, आणि हा सांकृती दत्त महाराजांच्या चरणापाशी बसलाय येऊन. आणि दत्त महाराजां आपल्या अवस्थेमध्ये आहेत, आत्ता आपण वर्णन पाहिलं भिक्षुकोपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे विरागी या स्वरूपात बसलेत, आणि तो दत्तात्रेयांना शरण आलाय आणि दत्तात्रेयांना म्हणतोय, प्रार्थना करतोय, महाराज मला अष्टांग योग म्हणजे काय तुम्ही सांगता का हो? दत्त महाराज त्याला सांगतायत. वर्णन केलंय जाबाल दर्शनोपनिषदात. दत्तात्रेयो महायोगी भगवान भूत भावनः चतुर्भुजो महाविष्णुर्योग साम्राज्य दीक्षितः तस्य शिष्यो मुनिवरः सांकृतिर् नाम भक्तिमान प्रपच्छ गुरुमेकान्ते प्राञ्जलिर्विनयान्वितः भगवन् ब्रूहि मे योगम साष्टांगम सप्रपंचकम येन विज्ञान मात्रेण जीवन मुक्तो भवाम्यहम. सांकृती नावाच्या या शिष्यानं हा प्रश्न विचारता क्षणी त्या शिष्याला जीवनमुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी 10 खंडांमध्ये 224 श्लोकांमध्ये एक उपनिषद तयार केलं. त्याचं नाव जाबाल दर्शोपनिषद. याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग योगाचा उहापोह परमहंस स्थितीतल्या दत्तात्रेयांनी केला आणि त्या सांकृती नावाच्या शिष्यावरती कृपा केली. सज्जन हो, हे असं विलक्षण स्वरूप असणारे दत्तात्रेय, त्यांच्या स्वरूपापाशी आपण तल्लीन होऊया. त्यांच्या नामामध्ये, त्यांच्या रूपामध्ये, त्यांच्या एकमुखी स्वरूपामध्ये, त्यांच्या चतुर्भुजामध्ये, त्यांच्या षडभुज दत्त स्वरूपामध्ये जे आपल्या मनाला भावेल, रुचेल अशा दत्तचरणी आपण मन स्थिर करू, एकाग्र करू. आजच्या दिवशी इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.